नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी, एम एडसेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला हायर एज्युकेशन सिस्टीम या संदर्भात नेट, सेट आणि पेटसाठी काही महत्त्वाचे प्रश्न इंट्रोड्यूस करून देते. चला तर पाहूया क्वेश्चन्स रिलेटेड विथ हायर एज्युकेशन सिस्टीम फॉर नेट, सेट अँड पेट. तर या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे पहा. न्याकच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? न्याक या संस्थेची स्थापना इसवी सन 1994 मध्ये झाली. न्याक ही विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त संस्था आहे. न्याकचे मुख्यालय कर्नाटक राज्यात आहे. न्याकची स्थापना समग्र शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेला चालना देण्यासाठी झाली. तर यातील विधान हे चुकीचं आहे. न्याकची स्थापना समग्र शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्तेसाठी झालेली नाही आहे, तर उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेला चालना देण्यासाठी झालेली आहे. म्हणून विधान त्या ठिकाणी चुकीचे, बाकी सर्व विधानं बरोबर आहेत. दुसरा प्रश्न असा आहे, गुप्त सम्राटांचा सेनापती भट्टारक याने 6व्या शतकामध्ये कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली? गुणशिला, वल्लभी, काशी, मधुरा. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे वल्लभी. तिसरा प्रश्न असा आहे पहा, वल्लभी विद्यापीठात एकूण किती विषय शिकविले जात असायचे? 120, 70, 72, 80. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 72. तर वल्लभी विद्यापीठात 72 विषय शिकवले जात होते. त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा, इसवी सन 2024 मध्ये लिंग आधारित तफावत जेंडर गॅप ही जागतिक पातळीवर जवळपास डॅश डॅश टक्के आहे. 80, 72, 75, 60. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 70. पर्याय करेक्ट आहे. तर जवळपास 2024 मध्ये जवळपास 69.9% ही लिंगाधारित तफावत आपल्याला आढळून येते. ॲप्रोक्सिमेटली 69.9 म्हणजेच त्या ठिकाणी 70%. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, भारतातील 18 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील एकूण पटनोंदणी प्रमाण ग्रॉस एनरोलमेंट रेशो सध्या इसवी सन 2024 पर्यंत किती आहे? 28.3%, 24.3%, 26.3%, 34.4%. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 28.3%. त्याच्यानंतर 6वा प्रश्न पहा, भारतात पहिले इंजिनिअरिंग कॉलेज कोणत्या ठिकाणी सुरू झाले? जमशेदपूर, रुरकी, मुंबई, बेंगलुरू. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय रुरकी. त्याच्यानंतर आपलं 7वा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न काय? दीक्षा या कार्यक्रमाचे विस्तारित रूप काय? डिजिटल इन्फॉर्मेशन फॉर नॉलेज शेअरिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग, डिजिटल इनोव्हेशन फॉर नॉलेज शेअरिंग, डिजिटल इंडिया फॉर नॉलेज शेअरिंग. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, TEQIPचे विस्तारित रूप कोणते? टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, टीचर एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट पॅरामीटर्स, टीचर एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट पॅरामीटर्स. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. तर हा पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न, इसवी सन 2005 मध्ये प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणत्या बाबीसाठी समिती नेमण्यात आली होती? राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम, मुलींचे उच्च शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम. तर या ठिकाणी आहे राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा. याच्यासाठी 2005 मध्ये प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. 10वा प्रश्न,
जेंडर गॅप रिपोर्ट लिंग आधारित तफावत अहवाल ही संकल्पना कोणी मांडली? सादिया जाहिदी, ब क्लॉस श्वॉब, क ॲलन मस्क, ड बेल हुक्स. तर करेक्ट पर्याय आहे ब क्लॉस श्वॉब. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न हाही महत्त्वाचा आहे. WF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेतर्फे 2024 या वर्षी जो जेंडर गॅप रिपोर्ट लिंग आधारित तफावत अहवाल प्रकाशित केला, त्यामध्ये 146 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 140, ब 129, क 111, ड 99. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 129. 129वा क्रमांक आहे भारताचा. त्याच्यानंतर 12वा प्रश्न. वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल साक्षात कोणासाठी सुरू करण्यात आले? आजीवन शिकणाऱ्या व्यक्तींसाठी, ब तरुण उद्योजकांसाठी, क गृहिणींसाठी, ड संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर या ठिकाणी पर्याय करेक्ट आहे. आजीवन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल साक्षात हे सुरू करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर 13वा. आतापर्यंत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या बाबतीत किती वेळा संशोधन झाले आहे? 4, ब 3, क 5, ड 6. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 4 वेळा. त्याच्यानंतर 14वा प्रश्न. वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? इसवी सन 2008, ब इसवी सन 2009, क इसवी सन 2006, ड इसवी सन 2011. तर या ठिकाणी क पर्याय इसवी सन 2006 मध्ये. त्याच्यानंतर AISHE चे विस्तारित रूप काय आहे? ऑल इंडिया सोर्स ऑफ हायर एज्युकेशन, ब ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन, क ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन, ड ऑल इंडिया सर्वे ऑन हेल्थ एज्युकेशन. तर या ठिकाणी क पर्याय बरोबर आहे. ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन. त्याच्यानंतर 16वा प्रश्न. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्याची शिफारस इसवी सन 2020 मध्ये कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने केली? प्राध्यापक ए ज्ञानम, ब डॉक्टर चित्रा नाईक, क प्रोफेसर यशपाल, ड के कस्तुरीरंगन. तर या ठिकाणी ड पर्याय के कस्तुरीरंगन हे बरोबर आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न. भारतात सध्या एम्सची एकूण संख्या किती? 20, ब 26, क 23, ड 18. तर या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. भारतात 20 एम्सची एकूण संख्या आहे. एम्सची संख्या एकूण 20 आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न. इसवी सन 1992 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्याबाबत नेमलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रोफेसर यशपाल, ब ईश्वरभाई पटेल, क श्याम पित्रोदा, ड JP नाईक. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे प्रोफेसर यशपाल. 19वा. प्रोफेसर दिनेश प्रसाद सकलानी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सध्या संचालक आहेत? NCT, ब NAC, क AICTE, ड NCERT. तर करेक्ट पर्याय ड NCERT. त्याच्यानंतर 20वा प्रश्न. भारताला जागतिक स्तरावर आर्थिक, तंत्रज्ञानात्मक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी गिफ्ट सिटी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले आहे? इंदौर, ब मुंबई, क नागपूर, ड गांधीनगर. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय गांधीनगर. 21वा प्रश्न. अर्पित नावाची योजना भारतात कोणत्या मंत्रालयाकडून 1918 मध्ये सुरू करण्यात आली? शिक्षण मंत्रालय, ब आयुष मंत्रालय, क वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ड श्रम आणि रोजगार मंत्रालय. तर करेक्ट पर्याय आहे शिक्षण मंत्रालय. त्याच्यानंतर अर्पित हे विस्तारित रूप काय आहे? ॲडव्हान्स रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग, ब ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग, क ॲन्युअल रिजनल प्रोग्राम इन टीचिंग, द अफोर्डेबल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग. त्याच्यानंतर 23वा प्रश्न. इसवी सन 2005 मध्ये नेमलेल्या यशपाल समितीत एकूण किती सदस्य होते? 32, ब 40, क 36, ड 38. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड 38. 24वा प्रश्न. पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण ही योजना माननीय पंतप्रधानांनी कोणत्या वर्षी सुरू केली? 2014 मध्ये, ब 2021 मध्ये, 2017 मध्ये, ड 2018 मध्ये. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 2014 मध्ये. 25वा प्रश्न.
डॉक्टर राधाकृष्णन आयोगाने महाविद्यालय व विद्यापीठातील कामकाज हे परीक्षा कालावधी वगळता किती दिवस ठेवण्याची शिफारस केली होती? 210, ब 180, 200, 195. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 180. तर अशा प्रकारे आज आपण महत्त्वाचे प्रश्न सेट नेटसाठी पाहिले. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर एखाद्या महाविद्यालयाला व्याख्यानाला ह्यासाठी बोलवायचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. थँक्यू.